चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपण शिकणार आहे ट्रिगोनोमेट्री. त्याच्यातला कितवा चालू आहे आपला एक्सरसाइज 6.2 चालू आहे. ठीक आहे, 6.2 चा पहिला व्हिडिओ म्हणजे नाही का 6.2 त्याच्यातला पहिले 3 क्वेश्चन तर मी ऑलरेडी घेतलेला आहे. ठीक आहे, बाकीचे 3 क्वेश्चन राहिले ते ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण करेल. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारे आपला ट्रिगोनोमेट्रीचा चॅप्टर पूर्ण कन्सेप्ट क्लिअर होणार आहे आणि एक्सरसाइज पण संपणार आहे. ओके, पहिले म्हणजे हा कितवा व्हिडिओ चालू आहे माहिती का ट्रिगोनोमेट्रीचा? जवळपास 6वा व्हिडिओ चालू आहे. ठीक आहे, प्लेलिस्ट मध्ये जावा, तिथून ट्रिगोनोमेट्रीचा नाही का व्हिडिओ बघा. तिथं प्लेलिस्ट मध्ये 6 व्हिडिओ आहेत. ठीक आहे, पहिलं स्टार्टिंग पासून व्यवस्थित बघा. जर बेसलाईन कन्सेप्ट क्लिअर नसतील, काय जण तर ह्या नाही का ह्या व्हिडिओला डायरेक्ट जॉईन झाले असतील. ठीक आहे, पण तुम्हाला बेसिक काय माहित नसेल, मग त्यासाठी तुम्ही स्टार्टिंग पासून बघा, तरच तुम्हाला ऑल कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे, नाही तर तुम्ही डायरेक्ट जॉईन होणार, परत बोलणार अरे हे काय चाललंय, काय शिकवतात ते. ओके, असं होणार. म्हणून बोलतो स्टार्टिंग पासून व्यवस्थित बघा. परत मलाच दोष देणार, अरे आपल्याला काही समजत नाही. ठीक आहे, मग परत तुम्ही दुसऱ्या चॅनलवर जाणार, परत तसंच होणार. कारण का माहितीये का? कारण तुमची बेसिकच क्लिअरच नाही ना, मग तसंच होणार सारखं. ठीक आहे, आणि तसंच जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज सबस्क्राईब करा. तुमचा एक सबस्क्राईब मला नेहमी आण देतो. आणि हा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा व्हॉट्सअप लिंक आहे, म्हणजे व्हॉट्सअप लिंकवर क्लिक करा, तुम्ही डायरेक्ट व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. म्हणजे तुम्हाला समजेल की आपलं लेक्चर किती वाजता असतं. मे बी मोस्टली तर आपले लेक्चर नाही का 8 किंवा 9 वाजता नाही का 9 PM लाच असतं, रात्री लेक्चर असतात आपले. ओके, कधी कधी 7 ला पण ठेवेल मी, म्हणजे जसं माझं क्लासेसचं रुटीन असेल त्यावर डिपेंड असतं. ठीक आहे, चला बघा स्टार्ट करतो. आपले 3 क्वेश्चन ऑलरेडी झालेला आहे. सो बघा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर डिस्प्ले होईल आता. सो क्वेश्चन असा आहे बघा, काय आहे? 2 poles ऑफ हाईट 18 मीटर्स. 2 पोल आहेत. कोणते कोणते पोल आहेत? 2 poles ऑफ हाईट 18 मीटर अँड 7 मीटर. म्हणजे पहिलं जे आहे ना, पहिलं 18 मीटरचा एक पोल आहे. ठीक आहे, 18 मीटरचा एक पोल आहे. ओके, आणि दुसरा पोल जो आहे तो समजा आहे किती आहे? 7 मीटर आर इरेक्टेड ऑन द ग्राउंड. म्हणजे तो 7 मीटरचा पोल आहे. ओके, इरेक्टेड ऑन द ग्राउंड म्हणजे काय? त्या ग्राउंड मध्ये खोदून त्याच्यात टाकलेला आहे. ओके, म्हणजे ते ग्राउंड लेवलला आहे. ओके, 2 खांब आहे. एक खांब जो आहे, एक पोल जो आहे तो 18 मीटर आहे आणि दुसरा जो पोल आहे तो 7 मीटर आहे. ओके, कन्सेप्ट समजून घ्या व्यवस्थित. द लेंथ ऑफ द वायर इज फास्टेड ऍट देअर टॉप्स इज 22 मीटर. म्हणजे काय विचारलंय? द लेंथ ऑफ द वायर म्हणजे काय? आता पोलला तर आपण झोका नाही खेळू शकत. झोका खेळता का कोण पोलला रशी लावून? नाही खेळू शकत. मग ते पोल कशासाठी लावतो आपण? ऑब्विसली यार, वायर लावून करंट पास करण्यासाठी. सिंपल आहे. सो आपण हेच लावणार ना, वायरच लावणार ना, थोडी ना आपण तिथं झोका खेळणार आहे. सो वायरच लावणार. सो द लेंथ ऑफ द वायर फास्टेड अँड देअर टॉप्स 22 मीटर्स. सो 22 मीटरची वायर इथं जॉईन केलेली आहे. ओके, 2 खांबाला 2 खांब आहेत आणि ते एकमेकांपासून लांब आहे, एवढ्या अंतरावर आहे, पण ते दिलं नाही अंतर. सो पण 18 मीटर्स काय आहे? 18 मीटर्स खांबाची त्या पोलची हाईट आहे आणि दुसऱ्याची किती आहे? 7 मीटर्स आहे. सो मी एक काम करतो बघा, हा जो पोल आहे ना, हा पोल, ह्या पोल पासून मी एक होरिझॉन्टल लाईन काढतो. ठीक आहे, एक होरिझॉन्टल लाईन काढली. ओके, सो आता नाव देतो मी इथं सपोज ABCD आणि E. ओके, सो काढायला काय लावलंय? सो फाइंड द अँगल मेड बाय द वायर विथ द होरिझॉन्टल. फाइंड द अँगल मेड बाय दी वायर. अँगल मेड बाय दी वायर म्हणजे ही वायर आहे. ठीक आहे, बघा हे वायर आहे आणि त्या वायरने या होरिझॉन्टल लाईन बरोबर, म्हणजे ह्या होरिझॉन्टल लाईन बरोबर अँगल किती क्रिएट केलाय तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सो इथं मी देणार थीटा. ओके, इज बघा आता मग काय करणार नीट समजून घ्या. पहिलं मला लिहावं लागेल व्यवस्थित. ठीक आहे, मग तुम्हाला कन्सेप्ट सांगतो काय करायचं. ठीक आहे, नाव लेट AC and DE okay be the height of the pole. ठीक आहे, व्यवस्थित एक 1 by 1 लिहायचा. हे 18 मीटर ह्याची हाईट आहे. 18 मीटर इथून तिथपर्यंत हाईट आहे. ठीक आहे, नाही तर तुम्ही परत बोलता हे काय आहे? 18 मीटर ह्या खांबाची आहे. सो मी इथे लिहितो बघा AC ते 18 मीटर. ओके, AC ची जी हाईट आहे ती 18 मीटर्स आहे. AC टोटल 18 मीटर. ओके, आणि DE ची किती आहे? 7 मीटर आहे. सो इथे लिहा DE इक्वल टू 7 मीटर. ओके, सो अजून काय? सो लेंथ ऑफ द वायर. सो AE बी द लेंथ ऑफ द वायर. सो इथे लिहा AE बी द
लेंथ ऑफ दी वायर. सो लेंथ ऑफ दी वायर किती आहे? ए ची व्हॅल्यू किती आहे? ए जो आहे तो 22 मीटर आहे. ओके, मग आता मला काढायचं काय हे नीट समजून घ्या. मला हे अँगल काढायचंय, बरोबर. ज्या वेळेस मला अँगल काढायचा असेल त्यावेळेस मला दोन व्हॅल्यू माहिती पाहिजे. काय बोललो मी? ज्या वेळेस मला अँगल काढायचा असेल त्यावेळेस त्या ट्रायंगल मध्ये मला दोन व्हॅल्यू माहिती पाहिजे. सो बघा ना, आता मी जर हा ट्रायंगलचा विचार केला ABE, ओके, मग मला ABE मध्ये किती साइड माहिती आहेत? ही एकच साइड माहिती ना सध्या, बरोबर ना, एकच साइड माहिती आहे. मला ही साइड पण माहिती पाहिजे, किंवा हे जर माहित होत नसेल तर हे तर काढू शकता ना तुम्ही, असं करू शकता. पण काही हिंट आहे का आपल्याकडे? बघा, हे CD ची व्हॅल्यू मला माहिती का? नाही माहिती, म्हणजे मी BE काढू शकत नाही, लक्षात धरा. सो बघा, हे टोटल किती रे? टोटल 18 आहे ना, बरोबर का? हे टोटल 18 आहे. मग मला सांगा DE ची व्हॅल्यू किती? 7. मग बघा इथं बघा, हे जर 7 असेल तर हा किती असणार? BC किती असणार? हा पण 7 असेल. सो मी असं लिहू शकतो का? बघा, नाव जेवढा DE आहे तेवढाच काय आहे? BC आहे. सो इथे लिहा BC इक्वल टू 7 मीटर. ठीक आहे, बघा आता मी ही व्हॅल्यू कशी काढतो? ही व्हॅल्यू ठीक आहे, हा जर 7 असेल तर हा किती असणार आहे? BC 7 मीटर. ओके, हा 7. मग मला सांगा ह्या टोटल किती? टोटल AC किती आहे? टोटल आहे 18. मग 18 मधून हे 7 घालवा, BC मायनस करा. बघा, मग AC किती पार्ट मध्ये डिवाइड आहे? 18 मधून 7 जर गेले तर किती राहणार? 18 मधून 7 गेले तर तेवढी व्हॅल्यू जी आहे ती AB ची व्हॅल्यू असणार. ठीक आहे, चला बघूया आता. AC जो आहे तो किती पार्ट मध्ये डिवाइड आहे? AC जो आहे AC 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. विच वन? AB प्लस BC. ओके, AC जो आहे तो 2 पार्ट मध्ये डिवाइड आहे. फर्स्ट वन AB प्लस BC येणार. ओके, सो मग मला सांगा आता AC ची व्हॅल्यू किती आहे? AC ची व्हॅल्यू आहे 18 आणि मला AB काढावं लागेल पहिलं, म्हणजे ह्या ट्रायंगल मध्ये मला एक व्हॅल्यू काढावं लागेल. ठीक आहे, सो बघा आता AB आणि BC ची व्हॅल्यू किती आहे? BC ची व्हॅल्यू तुम्हाला सांगितली, हे 7 आहे तर हा पण 7 आहे. सो इथे लिहा 7. ओके, 7 प्लस मध्ये इकडे आलं मायनस. सो 18 मायनस 7 इक्वल टू AB. सो 18 मायनस 7 किती येणार? AB ची जी काही व्हॅल्यू आहे ती 11 मीटर येणार. ओके, म्हणजे हे टोटल किती आलं? म्हणजे AB ची व्हॅल्यू आली 11. ओके, मग आता तुम्ही सांगू शकता का? 1 मिनिट, टाइम बघू दे किती झालाय. सो टाइम संपला, पहिलं स्क्रीनशॉट काढा ना. आता बघा AB ची व्हॅल्यू किती आली रे? AB ची हे टोटल 18 आहे, बरोबर. हे इथून तिथपर्यंत 18 आहे, 18 मीटर. ओके, आणि इथून तिथपर्यंत किती आलेला आहे? 11. ओके, 11 मीटर. मग तुम्हाला ह्या ट्रायंगल मध्ये इन ट्रायंगल विथ ट्रायंगल ABE, त्या ट्रायंगल मध्ये BE, त्या ट्रायंगल मध्ये आता काय करावं लागेल मला? बघा नीट लक्ष द्या, मला हा अँगल काढायचा ना. सो बघा आता इन ट्रायंगल ABE त्याच्यामध्ये जर मी साइन थिटा वापरला तर काय होणार आहे? बघा, साइन थिटा म्हणजे आता मला दोन व्हॅल्यू माहिती आहेत. सो इथे थिटा आहे, बरोबर. थिटाचा म्हणजे साइनचा फॉर्म्युला काय असतो रे? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस असतं, बरोबर. सो इथे ना थिटाच्या अपोजिट. बघा मी इथं साइन का यूज करतोय? टॅन का नाही यूज करत? कॉस का नाही करत? टॅन का नाही केलं माहिती का? बघा, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड आहे, म्हणजे एक व्हॅल्यू मला माहित नाही तिथं. ठीक आहे, म्हणजे मी टॅन यूज करू नाही शकत. सो आता कॉस यूज करू शकतो का? बघा, कॉसचा काय तर ऍडजस्टंट साइड, बघा लगतची बाजू म्हणजे ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस, म्हणजे तिथं पण मला ऍडजस्टंट साइड मला माहित नाही. समजतंय का? सो म्हणून मी कॉस आणि टॅन यूज नाही करू शकत. साइनच का? कारण थिटाच्या अपोजिट साइड मला माहितीये आणि हायपोटेन्यूस पण मला माहितीये. सो म्हणून मी काय यूज करतोय? साइन थिटा यूज करतोय. सो दॅट टाइम साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड काय आहे? AB. ओके, इथं A आणि इथं B लिहिलंय बघा, इथं B आहे. ओके, इथं B आहे अपॉन हायपोटेन्यूस AE. व्हॅल्यू काय रे? साइन थिटा इक्वल टू AB ची व्हॅल्यू किती आहे? 11 अपॉन 22. ओके, AE ची व्हॅल्यू 22, इथे E लिहितो नीट. ओके, सो 11 1 जा 11, हा, आणि 11 2 जा 22. सो साइन थिटा इक्वल टू 1/2. सो मला सांगा आता साइन थिटा इक्वल टू साइनच्या कोणत्या अँगलला व्हॅल्यू 1/2 येते? सांगा बघू. साइन 0 किती असतं? साइन 0 इज 0. ओके,
साइन 30 किती असतं 1/2. सो साइन 30 डिग्रीला व्हॅल्यू 1/2 असते. सो इथे लिहा साइन 30 ला इथे लिहावं लागेल. साइन 30 ला व्हॅल्यू 1/2 असते म्हणजे 1/2 च्या जागी मी साइन 30 लिहू शकतो. ठीक आहे. सो साइन साइन कॅन्सल. सो थिटा इक्वल टू 30 डिग्री. ओके. पण इथं कॉस 30 का नाही लिहिला, कॉस 60 का नाही लिहिला, टॅन 30 का नाही लिहिला, कारण बाजूला इथं साइन आहे ना, इथं साइन आहे. मग मी साइनचाच रेशो यूज करणार, साइनचाच फॉर्म्युला यूज करणार. समजतंय का. सो साइन 30 इज 1/2. साइन 30 इज 1/2 म्हणजे 1/2 ला मी असं लिहू शकतो. ठीक आहे. सो कारण साइन आणि साइन कॅन्सल व्हायला पाहिजे ना, म्हणून मी साइनचा फॉर्म्युला लिहिला. ठीक आहे. सो इथे थिटा इक्वल टू 30 डिग्री. सो इथे लिहावं लागेल. सो अँगल मेड बाय वायर विथ होरिझॉन्टल इज 30 डिग्री. हे लिहावं लागेल. दिलं का इथं असं खाली. येस, द अँगल मेड बाय द वायर. इथे लिहा खाली द अँगल आलाय का, द अँगल मेड बाय द वायर विथ होरिझॉन्टल लाईन, विथ होरिझॉन्टल लाईन फुल फॉर्म मध्ये लिहा. ठीक आहे, नाहीतर मीच लिहित राहू दे. विथ होरिझॉन्टल लाईन इज 30 डिग्री. ओके. इथं असं येणार. चला काढा स्क्रीनशॉट पटकन लवकर. व्हिडिओचा सेकंड लास्ट क्वेश्चन, कारण आपले 3च क्वेश्चन राहिले होते ना. ठीक आहे. आता एक घेतला मी, आता नेक्स्ट क्वेश्चन. सो त्याच्यानंतर अजून एक क्वेश्चन घेईन, मग स्टॉप करेल. ठीक आहे. इझी एकदम. फक्त नाही का तुम्हाला जरासा फॉर्म्युला यायला पाहिजे. ठीक आहे. एकदम मी स्टार्टिंगला जे सांगितले ना ते यायला पाहिजे तुम्हाला. ओके. बाकी काय नाही याच्यामध्ये. सो बघा क्वेश्चन स्क्रीनवर डिस्प्ले होईल. सो काय दिलं इथं, स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड द ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्री. कॉन्सेप्ट नीट समजून घ्या. काय दिलंय, स्टॉर्म ब्रोक अ ट्री अँड दी म्हणजे एक ट्री आहे. ओके. समजा एक ट्री आहे. ऍक्च्युअली ट्री असं नसतं, पण तुम्हाला एक इमॅजिन करावं लागेल. बघा हे असं ट्री आहे. ओके. हे असं ट्री आहे. ओके. आणि त्याला मी स्ट्रेट कन्सिडर केलंय, कारण आपण जॉमेट्री शिकतोय. जॉमेट्रीमध्ये स्ट्रेट लाईन मध्ये इमॅजिन करावं लागेल. ठीक आहे. सो सपोज मी हे स्ट्रेट लाईन घेतलं. ओके. पुढे काय दिलं, ट्री अँड दी ट्री टॉप रेस्टेड 20 मीटर फ्रॉम दी, पण स्टॉर्म ब्रोक होतोय. म्हणजे काय होतंय, हे झाडाचं काय आहे, हे काय म्हणतात त्याला, इकडचा पार्ट जो आहे तो तुटतोय म्हणजे ब्रेक होतोय. ठीक आहे. ब्रेक झाल्यामुळे काय होतोय, म्हणजे हा वरचा पार्ट जो आहे ना, आता समजा ही झाडाची हे ट्री आहे, टोटल हाईट आपल्याला माहित नाही त्याची. ठीक आहे. समजा जर मग तो इथून तुटला, कुठून तुटला, इथून समजा इथून तुटला, मग हे खाली पडणार आहे का, नाही, हे खाली नाही पडणार, कारण हे ग्राउंडला आहे ना. कारण हा खाली थोडी पडणार, हा वरचा पार्ट खाली पडणार ना. असं थोडी वेळ की खालचा पार्ट पडेल आणि हा वरचा पार्ट लटकत बसेल, मजा करेल. असं नाही होत बाळा. असं कधीच बघितलं नाही मी तर, आयुष्यात कधी नाही बघितलं. पण हा वरचा पार्ट खाली पडणार. सो ज्यावेळेस तो वरचा पार्ट खाली पडेल त्यावेळेस त्यांनी कंडिशन काय दिली बघा. सो कंडिशन दिली आहे, रेस्टेड 20 मीटर फ्रॉम द बेस ऑफ द ट्रीज. म्हणजे तो जो आहे ना तो 20 मीटर लांब पडतोय, म्हणजे असा पडतोय असा. ठीक आहे. जर समजा आता हा पडला, ओके, हा खाली पडला असा, समजा असा पडला खाली. सो असा पडला, किती लांब पडला तो, पण पडताना नाही का, हा पडताना नाही का ह्याच्यावर आधार देऊन पडला. म्हणजे कसं, पडला खाली आणि असाच राहिला. ओके. हा असाच राहिला, असा पडला. ठीक आहे. इमॅजिन करा जास्त. ओके. हे असं पडला म्हणजे ह्या ट्री पासून ह्याचं अंतर जे आहे ते 20 मीटर लांब पडलाय. ओके. हे असं. सो म्हणजे हे असं 20 मीटर अवे फ्रॉम दिस ट्री. ओके. मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री विथ द होरिझॉन्टल लाईन. सो हा जो पडताना अँगल जो क्रिएट करतोय झाड, हा तो 20 डिग्री करतोय. ओके. सो म्हणजे हा इकडचा, सॉरी किती करतोय, 60 डिग्री करतोय. 20 नाही, सॉरी 60 डिग्री. ओके. म्हणजे इथं 60 डिग्री येणार. ओके. नाव फाइंड दी हाईट ऑफ दी ट्रीज. आता नीट समजून घ्या. आता कन्सेप्ट काय आहे बघा, म्हणजे टोटल मला हाईट काढायची. सो कसं काढणार मी हाईट, हे तर मी काढला. आता हा पार्ट तुम्हाला मी बनवून दिला. म्हणजे थिअरेटिकल कन्वर्ट तुम्हाला डायग्राम मध्ये करता यायला पाहिजे. ते तुम्हाला डायग्राम नाही देणार, एवढं लक्षात धरा. बोर्डाला डायग्राम येणार नाहीये आणि हा क्वेश्चन फिक्स बोर्डाला येणार आहे. ठीक आहे. हाच नाही, म्हणजे 6.2 मधला एक फिक्स क्वेश्चन बोर्डाला येणारच आहे, हे लिहून ठेवा. ठीक आहे. चला बघा. आता समजा आता हा वरचा पार्ट आहे ना, बरोबर. जर समजा
हा वरचा पार्ट बघा, इथून ते इथपर्यंत हा जर 5 मीटर असेल, जर समजा हा 5 मीटर आहे, मग हा पडताना बघा हा असा पडला, म्हणजे याचा पण डिस्टन्स 5 असणार ना, हे असंच असणार ना, सेम सेम असणार, कारण हा वरचा पार्ट पडतोय खाली, वरचा पार्ट असा खाली पडला, सो पडताना त्याची हाईट मोठी झाली का? नाही. त्याची हाईट छोटी झाली का? नाही. हाईट तेवढीच असणार, म्हणजे त्याची लेंथ तेवढीच असणार, म्हणजे हा जेवढा आहे तेवढाच हा असणार ना रे, बरोबर ना? काही चुकीचं बोललो का? चुकीचं बिलकुल बोलणार नाही मी, ठीक आहे. बघा इथं ए येणार, इथं सपोज मी बी देतो, इथं सी आणि इथं डी देतो, ठीक आहे. मग काढायचं काय मला? फाइंड दी हाईट ऑफ दी ट्री, म्हणजे मला हे टोटल एसी काढायचं बाळांनो, समजतंय का? मग एसी कसा काढणार? चला स्टार्ट करूया आपण आता. नाव लेट AC be the height of the tree, ठीक आहे. चला ट्रीची हाईट लिहिली मी, एसी ला मांडला आपण. सो सीडी काय डिस्टन्स तुम्हाला दिलाय, सो एबी आपल्याला एसी काढायचं ना, आपल्याला सॉरी एसी काढायचं. आता बघा वरचा पार्ट जो आहे एबी काय होतोय? ब्रेक होतोय, ठीक आहे. सो ब्रेक झाल्यावर तो खाली पडतोय, म्हणजे जेवढा एबी आहे, नीट समजून घ्या, जेवढा एबी आहे तेवढाच बीडी असणार आहे. ओके, मग मॅथमॅटिकली फॉर्म मध्ये तुम्हाला लिहिता यायला पाहिजे. सो दॅट टाइम एबी इक्वल टू बीडी. ओके, हे कन्सिडर, म्हणजे हे तर तुम्हाला माहिती झालं. आता अजून काय काय करू शकतो, इथं काय दिलं तुम्हाला अजून? अजून अँगल तुम्हाला दिला ना, क्वेश्चन बघावं लागतं मला सारखं. सो अँगल काय दिलाय? सीडी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. सीडी जो आहे म्हणजे झाडाचा वरचा टोक इथं पडलाय, ठीक आहे. सो पडताना इथून तिथपर्यंत डिस्टन्स आहे ते 20 मीटर आहे. सो सीडी ची व्हॅल्यू 20 मीटर आहे. ओके, आणि अँगल किती दिलाय? बीडीसी किती दिलाय? बीडीसी किंवा सीडीबी, म्हणजे हा अँगल सांगा किती दिलाय? अँगल सीडीबी इक्वल टू किती डिग्री आहे? 60 डिग्री. सो इथे 60 डिग्री, म्हणजे मला हा थिटाची व्हॅल्यू दिलेली आहे, हे समजून घ्या. सो ही व्हॅल्यू जी आहे ती थिटाची व्हॅल्यू आहे. ओके, ही थिटाची व्हॅल्यू आहे. सो अजून काय काय करू शकतो मी? चला एवढं तरी इन्फॉर्मेशन मी लिहिलंय, गिवन मध्ये लिहिलंय सगळं. आता इथं नीट लक्ष द्या, नीट बघा. तुम्हाला पूर्ण हाईट काढण्यासाठी मला पहिलं ही हाईट माहिती पाहिजे, बीसी माहिती पाहिजे, बरोबर ना? बीसी मला माहिती पाहिजे. सो मी असं काय यूज करू त्याच्यामध्ये मला बीसी ची व्हॅल्यू भेटेल? टॅन यूज करू, साइन, कॉस, कोणते यूज करू? पहिलं मला टॅन करावं लागेल. का टॅन करावं लागेल ते पण सांगतो. नाव वी हॅव टॅन थिटा इक्वल टू, आता समजा हा थिटा आहे. ओके, हा काय आहे? थिटा. सो थिटाच्या अपोजिट साइड येतं बीसी. सो ह्या ट्रायंगल मध्ये थांबा एक मिनिट, ट्रायंगल लिहितो. इन ट्रायंगल, विच ट्रायंगल? बीसीडी. ओके, त्या ट्रायंगल मध्ये टॅन थिटाच्या अपोजिट काय येतं? सॉरी, टॅन थिटाच्या अपोजिट काय ना? बीसी साइड. ओके, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड असते, हे माहिती पाहिजे. सो अपोजिट साइड इज अ बीसी अँड ऍडजस्टंट साइड इज अ सीडी. सो टॅन थिटा इक्वल टू अपोजिट साइड आहे बीसी अपॉन ऍडजस्टंट साइड आहे सीडी, इथे येणार सीडी. ठीक आहे. सो सांगा मग काय काय ना? टॅन थिटाची व्हॅल्यू किती? थिटाची व्हॅल्यू 60. ओके, इक्वल टू बीसी ची व्हॅल्यू किती आहे? बीसी ची व्हॅल्यू मला, सॉरी, बीसी ची व्हॅल्यू किती माहिती आहे का मला? नाही माहिती. सो बीसी काढायचं आहे पहिलं, ठीक आहे. आणि सीडी ची व्हॅल्यू आहे 20. सो टॅन 60 किती असते रे? टॅन 60 इज √3. सो इथे ना √3 इक्वल टू बीसी अपॉन 20. एक मिनिट, टाइम बघू किती झाला. चला टाइम संपत आलाय. पहिल्यावर स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर सांगतो काय करायचं, कारण एक व्हिडिओ 8च मिनिट चालतो. ठीक आहे. हा, आता बघा काय करायचं आपल्याला इथं. सो 20 इथं डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो म्हणजे काय ना, 20√3 इक्वल टू बीसी. सो 20 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो 20√3 इक्वल टू बीसी. सो बीसी ची व्हॅल्यू किती आली रे बाळांनो? 20√3 मीटर. ओके, म्हणजे मला त्या ट्रीचं जे काय आहे, बीसी ची काय व्हॅल्यू आहे ते मला 20√3 भेटलं. सो आता मला हे काढायचंय, काय काढायचंय? एबी काढायचंय. ओके, पहिलं मला ह्या ट्रायंगल मध्ये बीडी काढावं लागेल. का बीडी काढावं लागेल? कारण बघा ना, हा जो काही ब्रोक झाला, म्हणजे हा जो काही ट्री आहे हा इथून ब्रोक झाला, म्हणजे ब्रेक झालाय. ओके, इथून ब्रेक झालाय आणि तो खाली पडलाय.
म्हणजे जेवढा बीडी आहे तेवढाच बीए असणार आहे, म्हणून मला ह्या ट्रायंगल मध्ये बीडी काढावं लागेल, बरोबर ना. सो मी बीडी कसा काढणार बघा नाव. आता नेक्स्ट समजून घ्या. बघा मला ही व्हॅल्यू माहिती झाली, बीसी ची व्हॅल्यू माहिती झाली की 20√3 आहे. ओके 20√3 आहे. एक मिनिट 20√3 एवढी व्हॅल्यू आहे. ओके मग आता मी एक काम करतो, ही जी काय व्हॅल्यू आहे परत मी टॅन यूज करू का, चालेल का यूज केल्यावर. बघा ना अपोजिट साइड आपण ऍडजस्टंट साइड येतं, चालेल का, नाही चालणार. ओके म्हणजे टॅन मला नाही चालणार, कारण कसं माहिती का मला बीडी काढायचं बीडी. ओके मग मी साइन घेऊन बघू का, साइन. बघा साइनची व्हॅल्यू काय असते, इथे थीटा आहे समजा, थीटा अपोजिट साइड. ओके अपोजिट साइड म्हणजे बीसी अपॉन हायपोटेनियस, हायपोटेनियस बीडी आहे. ओके म्हणजे मी बीडी काढू शकतो, म्हणजे मी साइन यूज करू शकतो. मग मी कॉस यूज करू शकतो का, बघा बघू कॉस यूज करू शकतो का, कारण मला इथं बीसी ची व्हॅल्यू माहिती आहे ना, मग मी काढू शकतो. सो आता बघा जर मी इथं थीटा धरला, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस बीडी, कारण बघा ना मला ऍडजस्टंट साइड माहिती आहे, ऍडजस्टंट साइड माहिती आहे ना मला. सो मी कॉस थीटा पण यूज करू शकतो, समजते का. असं नाही की फक्त मी साइन यूज करू शकतो, कॉसनी पण यूज करू शकतो. बघा साइन आणि कॉसनी पण करून दाखवता मी. सो बघा साइनचं काय येतं, साइन थीटा इक्वल टू काय येतं. चला मी एक पहिलं सॉल्व्ह करतोय का. सपोज मी साइन घेतो, चला साइन 60 डिग्री इक्वल टू अपोजिट साइड बीसी अपॉन अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूस बीडी. ओके बीडी इथे येणार डी. चला मग साइन 60 किती असतं रे, साइन 60 असतं √3/2 असतं. ठीक आहे √3/2 टेबल रन करायचे. बीसी ची व्हॅल्यू किती आहे 20√3. ओके 20√3 अपॉन बीडी, बीडी आहे ना. ठीक आहे हे बीडी डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय, सो 2 डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय, सो काय ना √3 इंटू बीडी इक्वल टू 2 इथे डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय, सो 20√3 मल्टिप्लाय बाय 2. ओके सो √3 नी आता √3 तर मल्टिप्लाय आहे तिकडे गेला डिवाइड होणार, सो म्हणजेच काय ना बीडी इक्वल टू 20√3 इंटू 2 अपॉन √3, कारण इथं √3 इथं मल्टिप्लायला आहे तिकडे गेल्यावर डिवाइड होणार, सो √3 कॅन्सल, सो 20 इंटू 2 40 येणार, म्हणजे हे आलं 40 मीटर. ओके जर मी कॉस घेतला असता तर आलं असतं का, बघा कॉस घेतो बघा, कॉस 60 बरोबर इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेन्यूस, ऍडजस्टंट 20 आहे अपॉन हायपोटेन्यूस काय बीडी आहे. ओके सो कॉस 60 किती असतं 1/2 असतं, कॉस 60 इज 1/2 इक्वल टू 20 बाय बीडी. हा बीडी इकडे मल्टिप्लाय करा, सो बीडीच येणार, बीडी 1 जा बीडी येणार, सो 2 इंटू 20 दॅट इज 40. हा अरे उलट आपल्याला कॉसनी इझी पडलं असतं. ओके कॉसनी एकदम इझी पडलं असतं, तुम्हाला काय यूज करायचं ते तुमच्यावर, आता मी काय नाही बोलू शकत, कारण मला माहित नव्हतं ना ह्याच्यानी म्हणजे इझी जाईल म्हणून. म्हणजे हे शेवटी इथं √3 आलं ना, सो थोडंसं तुम्हाला वाटतं की हार्ड आहे, पण हार्ड नाही आहे. ज्यांना कॉस यूज करायचा असेल त्यांनी कॉस करू शकता. ठीक आहे सो दॅट्स अप टू यू. चला आता बघा पुढं, आता हे रफ करू. हा हे लक्षात ठेवा बीसी ची व्हॅल्यू 20√3 आले. मग मला आता सांगा जेवढा बीडी आलेला आहे, तेवढाच एबी असेल, तेवढाच एबी असणार, म्हणजेच किती असणार, किती आला बीडी ची व्हॅल्यू किती आली 40, म्हणजे हा 40 तर एबी पण 40 असणार. ओके मग मला सांगा टोटल एसी किती असेल. टोटल एसी जो आहे बघा, आता हा 40 कोणाची व्हॅल्यू काढली, वरच्याची एबी ची व्हॅल्यू काढली, सो एसी जो आहे तो किती पार्ट मध्ये डिवाइड आहे, 2 पार्ट मध्ये, एबी प्लस बीसी. सो एबी ची व्हॅल्यू किती आलेली आहे 40 प्लस 20√3 झाला आन्सर. आला एवढंच करायचं होतं, येस आला आन्सर. इथं लिहा मीटर, सो इथं लिहा खाली द हाईट ऑफ द ट्रीज इज 40 प्लस 20√3 ब्रॅकेटच्या बाहेर मीटर. ओके हे लिहा तर मार्क्स भेटेल, आता अर्धा मार्क्स जाऊ शकतो तुमचा. आता बघा ह्या व्हिडिओचा लास्ट क्वेश्चन, सो क्वेश्चन नंबर 6 वाला बघा. 6 मध्ये काय दिलंय, खूप इझी क्वेश्चन दिलाय माहिती का. ठीक आहे सो बघा अ काइट इज फ्लाइंग ऍट अ हाईट ऑफ 60 मीटर अबोव द ग्राउंड. ठीक आहे एक पतंग आहे ते 60 मीटर म्हणजे ग्राउंड पासून 60 मीटर हाय वर उडत आहे, म्हणजे तेवढ्या हाईट वर ते उडत आहे. ठीक आहे म्हणजे फ्लाय करत आहे. बघा म्हणजे इथे काइट आहे समजा. ठीक आहे सो किती मीटर
वर आहे तो ग्राउंड पासून. सो समजा इथं ग्राउंड आहे. ओके, इथं ग्राउंड आहे. सो 60 मीटर त्या हाईट वर आहे वर. ओके, सो पुढे काय दिलंय, द स्ट्रिंग अटॅच टू द काइट इज टाइड ऍट द ग्राउंड. म्हणजे समजा इथं जे काही हे काय काइट आहे, ह्या काइटला आपण काय लावलंय, दोरा लावलाय. ठीक आहे, सो दोरा जो आहे तो ग्राउंड लेवलला लावलेला आहे. ठीक आहे, समजा इथं ग्राउंड लेवल आहे, इथं लावलेलं. ओके, सो पुढे काय दिलंय, इट मेक्स अन अँगल 60 डिग्री विथ द ग्राउंड. म्हणजे जे काही हे काय म्हणतात त्याला, दोरा. ओके, सो तो किती डिग्री अँगल क्रिएट करतोय, 60 डिग्री अँगल क्रिएट करतोय विथ द होरिझोंटल लाईन. म्हणजे हे जे काय स्ट्रिंग आहे, स्ट्रिंग म्हणजेच धागा. ठीक आहे, हे जे काही स्ट्रिंग आहे ह्या होरिझोंटल लाईन बरोबर 60 डिग्रीचा अँगल क्रिएट करतोय. ठीक आहे, पुढे काय दिलंय, assume that the string is straight, find the length of the string. एकदम इझी क्वेश्चन विचारलाय, खूप इझी क्वेश्चन. सो बघा, assume that string is straight म्हणजे स्ट्रेट आहे. म्हणजे कधी कधी कसं असतं, काइट उडवताना बघा असा कर असतो, बरोबर ना. म्हणजे ते एअर रेजिस्टन्स मुळे नाही का स्ट्रिंग अशी असते, बरोबर ना, असं असतं, एकदम स्ट्रेट नसतं. पण त्यांनी काय सांगितलंय, कारण आपण जॉमेट्री शिकतोय ना, मग जॉमेट्री मध्ये तुम्हाला ऍझ्युम करताना एकदम स्ट्रेट करावं लागेल. ठीक आहे, असा कर्व नाही चालणार, असा कर्व नाही चालणार. ओके, आपण जॉमेट्री मध्ये स्ट्रेट घेणार आहे. ठीक आहे, स्ट्रेट ऍझ्युम करणार आहे. सो काढायचं काय, सो वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ लेंथ ऑफ द स्ट्रिंग. लेंथ ऑफ द स्ट्रिंग म्हणजे आपल्याला हे काढायचे. ओके, ही लेंथ काढायची. समजतंय का, हे आपल्याला काढायचं आहे. ओके, क्वेश्चन मार्क आहे तो, इथं ए, इथं बी आणि इथं सी. सपोज मी असं लिहितो, लेट ए बी द position of kite, position, okay, position of the kite. A जी आहे kite. ठीक आहे, ए आणि ए बी दी द, ए बी बी द, इथं काय येणार, ए बी बी द हाईट ऑफ द हाईट ऑफ द, काय लिहू शकतो इथं, AB be the represent height of which kite is flying. Okay, height of the kite is flying. Okay, हे असं लिहू शकता तुम्ही. इथं तर तसं दिलेलं आहे, which kite is flying. The kite is flying दिलंय. ठीक आहे, सो अजून काय काय अँगलची पण इन्फॉर्मेशन द्यावं लागेल. सो अँगल किती क्रिएट करतोय, द स्ट्रिंग आणि होरिझोंटल लाईन किती अँगल क्रिएट करतोय. सो ए सी बी, इथे ते पण लिहावं लागेल तुम्हाला, हाईट लिहावं लागेल ना पहिले. ए बी ची व्हॅल्यू किती, सो त्या काइट पासून ते ग्राउंड लेवल पर्यंत डिस्टन्स किती आहे, 60 मीटर. ओके, तुम्ही इथं असं लिहू नका, द हाईट ऑफ द काइट असं लिहू नका. पहिलं सांगतोय, पतंग काय माझी एवढी मोठी आहे, हे असं लिहा, ए बी बी द हाईट ऑफ द काइट इज फ्लाइंग. ओके, विच काइट इज फ्लाइंग. ओके, असं लिहित चालेल, विच टाकायचे बेटर आहे, which kite is flying. Okay, so AB equal to 60 meter. Okay, पुढे ACB किती अँगल आहे, ACB that is 60 डिग्री आहे. म्हणजे ही व्हॅल्यू, थिटाची व्हॅल्यू आहे 60 डिग्री. ओके, हे लक्षात ठेवा. सो अँगल ऑफ इलिव्हेशन क्रिएट होते. ओके, आता मला काढायचं काय, मला हे काढायचं म्हणजे मला इथं 90 डिग्री क्रिएट होते. सो इन ट्रायंगल ABC, त्याच्यामध्ये बघा मला अपोजिट साइड माहितीये, बरोबर, आणि मला हायपोटेनियस काढायचंय. सो अपोजिट साइड आपण हायपोटेनियस असा कोणता फंक्शन आहे रे, कोणता फंक्शन आहे, साइन आहे का, कॉस आहे का, टॅन आहे, सांगा बघू. ज्याच्यामध्ये अपोजिट पण असेल आणि हायपोटेनियस पण असेल, सांगा कोणता असेल. सो दॅट इज साइन थिटा. सो साइन थिटा इक्वल टू अपोजिट साइड म्हणजे हा 60 डिग्रीच्या अपोजिट साइड आहे AB अपॉन हायपोटेनियस AC. ओके, सो इथे येणार साइन थिटाची व्हॅल्यू किती आहे, 60 डिग्री. ओके, आणि AB ची व्हॅल्यू किती आहे, 60 मीटर अपॉन AC काढायचं आहे. सो वी हॅव टू फाइंड द AC. सो साइन 60 इज √3/2. ओके, आणि 60 तसाच अपॉन AC. सो आता एक काम करतो बघा, AC तर डिवाइड तिकडे गेला, मल्टिप्लाय होणार. सो AC इंटू √3, बरोबर, आणि हे 2 डिवाइड आहे तिकडे गेला मल्टिप्लाय. सो 60 इंटू 2. ओके, चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, टाइम बघू दे. सो टाइम आता होऊन जाईल लवकर, पटकन करा, स्क्रीनशॉट काढा लवकर.
सो काढलं. आता बघा काय करणार. काय दिलं इथं AC इक्वल टू, आता √3 मल्टिप्लाय ना तिकडे गेला डिवाइड होणार. सो मी असं लिहू शकतो का √3, बघा √3 तिकडे गेला डिवाइड होणार. सो ह्या 60 ला मी असं लिहू शकतो का 60 ला, बघा 60 ला असं लिहू शकतो 20 into 3 लिहू शकतो का. ह्या 60 ला मी 20 into 3 लिहू शकतो, हो लिहू शकतो. into 2 लिहायचं राहिला, सो into 2 पण लिहितो. ओके. सो ह्या 3 ला मी असं लिहू का 20 into √3 into √3, बघा 3 ला असं लिहू शकतो √3 into √3 कारण √9 होणार, मग √9 कुणाचा स्क्वेअर रूट आहे 3 चा, म्हणजेच 3 ला मी असं लिहू शकतो. ठीक आहे. सो आता इथं काय ना 2 तसाच, आपण √3 तसाच. ओके. सो √3 कॅन्सल. सो 20 into 2 दॅट इज 40. ओके. इंटू √3 राहिला आणि √3 ची व्हॅल्यू तुम्हाला त्या क्वेश्चन मध्ये दिलेला आहे, किती आहे दॅट इज 1.73 दिलेला आहे. ओके. इथे दिलेला आहे. मग त्याची ज्यावेळेस तुम्ही ह्याच्या सोबत मल्टिप्लाय करणार त्यावेळेस 69.20 येणार. ठीक आहे. 69.20 मीटर. ओके. विच इज लेंथ ऑफ द स्ट्रिंग. सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.20 मीटर. ठीक आहे. चला काढा पटकन स्क्रीनशॉट लवकर. सो इथे लिहा खाली द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, द लेंथ ऑफ द स्ट्रिंग AC इक्वल टू 69.20. आज मी एवढंच शिकवतो. ठीक आहे. म्हणजे आपला ट्रिगोनोमेट्रीचा ऑल कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. म्हणजे टोटल मला 6 व्हिडिओ लागले. आता आपले कोणते कोणते टॉपिक झालेत क्लिअर. सो बघा आपले पहिलं सिमिलॅरिटी झाले, पायथागोरस पण झालेला आहे. ठीक आहे. आणि डायरेक्ट मी ट्रिगोनोमेट्री घेतलाय. ठीक आहे. म्हणजे जॉमेट्रीचे माझे 3 कन्सेप्ट झालेला आहे, 3 टॉपिक झालेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट जो चालू करणार आहे मी तो सर्कल चालू करणार आहे. ठीक आहे. सर्कलला सगळ्यांनी या. ओके. सर्कलला तुम्ही लाईव्हला या. ओके. आणि आपले मॅथ्स 1चा काय काय झालेला आहे, लिनियर. ओके. लिनियर इक्वेशन झालेला आहे, क्वाड्रेटिक इक्वेशन झालेलं आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन झालेला आहे. ठीक आहे. एवढ्या गोष्टी झालेल्या आहेत. मग तिथं पण 3 झाल्यात, इथं पण 3 झालं. मग हळूहळू करत आपला पोर्शन क्लिअर होईल. ठीक आहे. सो तसंच सायन्सचे पण 2 टॉपिक झालेला आहे शिकून. ठीक आहे. ग्रॅव्हिटेशन पण झालेला आहे आणि पुढचा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट ते पण झालेला आहे. मी थर्डचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत. ठीक आहे. केमिकल रिएक्शन अँड इक्वेशनचे 2 व्हिडिओ टाकलेले आहेत, ते पण बघा. ओके. म्हणजे एकदम लेट करू नका रे बघण्यासाठी, आणि मला अभ्यास पण दाखवा. आणि गेल्या पाठीमागच्या व्हिडिओचा कोणी मला अभ्यास नाही दाखवला, खूप कमी जणांनी दाखवलाय. बघा मी ग्रुप मधून काढून टाकणार, परत बोलू नका का काढलं म्हणून. मग नंतर मग तुमचे मेसेज बघायला पण मला टाइम नसणार. ठीक आहे. मग नंतर तुम्ही किती पण निवडा, मग मी तुम्हाला ब्लॉक पण करू शकतो. जर एकदा डोकं गरम झालं ना तर मी ब्लॉक पण करू शकतो. मग नंतर तुम्ही समोर असून सुद्धा मी बोलणार तुम्ही कोण, हे रियालिटी सांगतो मी तुम्हाला. ठीक आहे. जसं तुम्ही असणार तसं डबल मी असणार. तुम्ही काय पण करा तिथं. ओके. मी ऐकत नसतो मग. ओके. चल तोपर्यंत बाय बाय.